गोकुळवर प्रशासक अटळ, विद्यमान संचालक मंडळाच्या मुदतवाढीला कोल्हापूर सर्किट बेंचचा स्पष्ट नकार, निवडणूक लांबणीवर जाणार. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीवरून रणकंदन सुरू असताना आज 30 एप्रिल रोजी विद्यमान संचालक मंडळाला तगडा झटका बसलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ देण्यास नकार दिलाय आणि त्यामुळे गोकुळवर प्रशासक राज अटळ आहे. गोकुळच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत 4 मे रोजी संपत आहे. त्यामुळे आता संचालक मंडळाला मुदतवाढ न मिळाल्याने गोकुळवर प्रशासक राज जवळपास निश्चित झाला आहे. प्रशासक नियुक्तीमुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक किमान 4 महिन्याने पुढे जाण्याची शक्यता आहे. सभासद संस्था आणि अवसायनातीमधील संस्थांच्या सुनावणीमुळे विद्यमान संचालक मंडळाला 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची गोकुळकडून न्यायालयाची विनंती करण्यात आली होती. दरम्यान गोकुळ दूध संघाने न्यायालयाची देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी केला आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढण्याच्या सूचना आम्हा सगळ्यांना दिल्याचे संघाचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे, 28 एप्रिल रोजी संघाच्या निवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महायुतीमधील सर्व नेते मंडळींची दीड तासभर बैठक झाली. मुंबईत त्यांच्या वर्षा या बंगल्यावर झालेल्या बैठकीला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, जनस्वराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार शिवाजीराव पाटील, गोकुळ दूध संघाच्या संचालिका शौमिका महाडिक, युवा नेते समित कदम आदी नेते मंडळी उपस्थित होती. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, कोल्हापूर.